यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाल्याची माहिती समोर आली होती। शिवसेना युबीटी आणि मनसेना युतीचं पहिलं पाऊल टाकल्याचं बोललं जात होतं। मात्र ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीचा निर्णय अजून झालेला नाही, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिली। एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। अमित शहांच्या भेटीनंतर शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली। दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंची अमित शहांशी भेट झालेली आहे। महायुतीमधील तिढ्यावर मार्ग काढण्याची विनंती यावेळी शहांकडे शिंदेंनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं एनडीएला पाठिंबा दिलाय। शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबतची घोषणा केली। महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लढवणार, असं शिंदे म्हणाले। उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी भेट दिली। ठाकरेंनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार उपस्थित होते। दोन्ही शिवसेनेचे प्रमुख आज दिल्ली दौऱ्यावर असल्यानं चर्चांना उधाण आलंय। धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। काँग्रेसच्या 200 पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। मीरा भाईंदर पालिकेमध्ये केम छो बारचा मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली होती। त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी कारवाईचे आदेश दिले होते। नाईकांच्या आदेशानंतर कारवाईसाठी पालिकेचं पथक घटनास्थळी दाखल झालं। कल्याण शिळफाटा मार्गावरील पलावा उड्डाणपुलाच्या कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे। यासाठी शासनानं मंजुरी दिली आहे। मनसे नेते राजू पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे ऑडिटची मागणी केली होती। बुलढाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची टी शर्ट घातल्यानं हार्ट पेशंटसाठी आलेली रुग्णवाहिका नाकारण्यात आली। आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी ही रुग्णवाहिका नाकारल्याची माहिती आहे। मात्र रुग्णवाहिका चालकानं सर्व आरोप फेटाळले। भंडाऱ्याच्या गणेशपूर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दादा भुसेंनी भेट दिली। यावेळी शिक्षण मंत्री भुसेंनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला। दरम्यान शाळेची पटसंख्या 150 झाल्यानं भुसेंनी शिक्षक आणि पालकांचं कौतुक केलं। बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी कुटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। आमदार संजय कुटे यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यानं फडणवीसांनी ही भेट घेतली। मुख्यमंत्री गोवा महामार्गाची उद्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले पाहणी करणार आहेत। माफ करा, मुंबई गोवा महामार्गाची उद्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे हे पाहणी करणार आहेत। तर रायगडवरील पळसपे फाटापासून ते पाहणीला सुरुवात करणार आहेत। येत्या डिसेंबरपर्यंत महामार्गाचं काम पूर्ण होणार असल्याचं बोललं जातंय। नांदेडमध्ये माजी खासदार खतगावकर यांच्या निवासस्थानी अजित पवारांनी सांत्वनपर भेट दिली। गेल्या शुक्रवारी खतगावकर यांच्या पत्नी स्नेहलता पाटील खतगावकर यांचं निधन झालं। 5 ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी 5 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी हा मोठा निर्णय घेतलाय। राज्याच्या इतिहासात अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदा घेण्यात आला। पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता छापून आलेली आहे। यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकामध्ये घोळ असल्यानं कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। यवत हिंसाचार प्रकरणातील 19 आरोपींना 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। सर्व आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। पुणे विमानतळावरून 6 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे। अवैध पद्धतीनं बँकॉकवरून तस्करी करण्यात आलेल्या गांजासह एअर इंडिया विमानानं आलेला प्रवासी अतुल हिवाळे याला अटक करण्यात आली आहे। पुण्यात माजी नगरसेवकाच्या जावयाकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये हा प्रकार घडला। वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला। या घटनेचं CCTV समोर आलंय। पुण्याच्या हिंजवडी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2 दुचाकीस्वारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली। हेल्मेटनं एकमेकांना मारहाण करत एका तरुणानं दुसऱ्याला उचलून जमिनीवर आपटलं। या हाणामारीचं CCTV फुटेज समोर आलंय। खेड तालुक्यातील आंतरजातीय प्रेमविवाह प्रकरणामध्ये ट्विस्ट आलाय। आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे मारहाण झालेल्या जोडप्यातील नवरा मुलगा आधीच आहे, तो विवाहित असल्याचं समोर आलं आहे। तर प्राजक्ता काशीत हिच्या माहेरच्यांचे वकील निलेश आंधळे यांनी हा खुलासा केला।
कोथरूड पोलीस मारहाण आणि शिवीगाळ आरोप प्रकरणामध्ये मुलीला कोणतीही इजा झालेली नाही. ससूनच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. मुंबईत मराठी आणि इतर भाषांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद निर्माण झालाच मुळी तो त्रिभाषा सूत्रामुळे. महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू होऊ नये म्हणून मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आणि काही संघटनांनी आंदोलन केलं. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याच मुद्द्यावर लढल्या जाण्याची शक्यता आहे. पण ज्या शालेय शिक्षणावरून हे सगळं वातावरण तापलं तेच शिक्षण देणाऱ्या शाळांचा मुंबईमध्ये जीव घेतला जातोय. विशेष म्हणजे मराठीचं राजकारण करणाऱ्यांना शाळांची ही पद्धतशीर केली जाणारी हत्या दिसतच नाहीये. माहीम परिसरातील ही न्यू माहीम पब्लिक स्कूल 4 वर्षांपूर्वी 5 कोटी रुपये खर्चून ही नवी इमारत बांधण्यात आली. पण 4च वर्षात तिची स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. खरं तर 4 वर्ष नाही, न्यूज 18 लोकमतनं 8 दिवसांपूर्वी या शाळेला भेट दिली. त्यावेळची परिस्थिती आणि आजची ही दृश्य पहा. हे आम्ही म्हणत नाही आहोत आणि या इमारतीची परिस्थितीतूनही तसं दिसत नाही. पण मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागानं मात्र ही इमारत अत्यंत धोकादायक असल्याचं सांगून ताबडतोब पाडायला घेतली आहे आणि शाळेत शिकणाऱ्या तब्बल 1500 विद्यार्थ्यांची रवानगी तातडीनं इतर शाळांमध्ये करण्यात आली आहे. खूप लांब पडतं, आम्हाला नाही जाऊ शकत. आम्हाला इथंच पाहिजे, माहीममध्ये इथे हे शाळा पाहिजे. एवढं का रिपेरीला नाही आली, मागं 4 वर्षापूर्वीच रिपेरी केल्या शाळा. मग आम्हाला खूप, आम्ही कामधंद्याला जाणारे लोक आम्ही असं इथं पाठवू शकतो. तिथे एवढं लांब नाही पाठवू शकत. सायनपासून एवढं फिरून जायला एवढी ट्रॉफिक जाम असते, एवढी बस जाम असते, पूर्ण आम्ही नाही जाऊ शकत ना. मग ही शाळा सुद्धा असं पडली विडलेली काही नाहीये. थोडं बहुत इथे तिकडे असं निघले, पण धोकादायक असं काही नाहीये. आम्हाला वाटतं आम्ही 17 वर्ष झाली आमची मुलं इथे शिकतात. मग आम्हाला असं वाटतं की आमची मुलं इथंच शिकावी. आम्ही दुसरीकडे नाही जाऊ शकत, कारण एवढे लांब दिले शाळा की आम्ही तिकडे पोहोचू शकत नाही मुलांना. तुमचं मूल कुठल्या वर्गात आहे? माझी मुलगी 9वीत आहे. मुलींसंगड मुली येत होत्या, म्हणून त्यांना म्हणलं की आम्ही थोडे महिने, जेवढे महिने आहेत तेवढे ऍडजस्ट करून घ्या. त्यांनी घेत नाहीत ऍडजस्ट करून. आता मुलांना बदलून परत तिथली शाळा इकडे शाळा हुडकायला लागलेत. त्याच्यामध्ये शिक्षण बी खराब व्हायला लागलंय. या शाळेत तब्बल 1500 विद्यार्थी शिक्षण घेतात, ज्यामध्ये मोरी रोड इंग्रजी माध्यम 1ली ते 8वीचे 800 विद्यार्थी, न्यू माहीम इंग्लिश स्कूलचे सकाळी आणि दुपारच्या वर्गातले मिळून 500 विद्यार्थी, न्यू माहीम मराठी प्राथमिकचे 40 विद्यार्थी, न्यू माहीम हिंदी प्राथमिकचे 80 ते 90 विद्यार्थी, मोरी रोड मराठीचे 40 पेक्षा जास्त विद्यार्थी, माहीम म्युनिसिपल मराठी हिंदी माध्यमचे 5वी ते 10वीचे विद्यार्थी, कन्नड 8वी ते 10वी पर्यंतचे जवळपास 400 विद्यार्थी आहेत. हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी असताना आणि अवघ्या 4 वर्षांपूर्वीच बांधलेली इमारत धोकादायक ठरवणं, यातून शाळेची जागा लाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केला जातोय. यात मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप शिक्षण क्षेत्रात काम करणारे आणि सजग नागरिक करतायत. माहीमच्या मोरी रोडवरील शाळा 3 वर्षांपूर्वी अशाच प्रकारे तोडली, जिथं आजवर शाळा बांधलीच गेली नाही. शाळेच्या जागेवर SRA योजना राबवली, तर तिथे शाळेच्या नावावर फक्त 11 खोल्या आरक्षित ठेवल्या गेल्या. माहीमच्या 1.5 एकरवर असलेल्या शाळेच्या जागेचंही हेच होणार असल्याची भीती सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करतायत. तर जैन सोसायटीमध्ये मराठीचा एक वर्ग नेलाय 67 मुलांचा. त्या 67 मुलांमध्ये फक्त 9 मुलं शाळेत जात आहेत. ही मुलं शाळेत जात नाही, शाळेची गळती होताना दिसते. या पलीकडे आता तुम्ही पाहिलं तर ही शाळेचा जर ह्यांचा शाळा मुलांना शिक्षण देणं, हा जर शालेय शिक्षण महापालिकेचा जर विभागाचा जर हेतू असता, तर मोरी रोडची 4 वर्षापूर्वीची पडलेली इमारत का नाही अजून दुरुस्त केली जात आहे, किंवा तिची पुनर्बांधणी का केली जात नाही, ती न करता हा सुद्धा भूखंड लाटण्याचा एक प्रकारे प्रयत्न आहे का? आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टमधली ही शाळा पाडण्याचे आदेश दिल्यानं अनेक सवाल उपस्थित होत आहेत. 4 वर्षात नव्यानं बांधलेली इमारत धोकादायक कशी झाली? धोकादायक अहवाल मान्य केला तर बांधकामांवर खर्च केलेले 5 कोटी रुपये गेले कुठे?
3 वर्षांपूर्वी पाडलेली शाळा अद्याप का बांधली नाही? ही शाळा पाडण्याचा घाट का घातला जातोय? पाडकाम केल्यानंतर या जागेवर महापालिका काय उभारणार आहे? शाळांच्या जमिनी लाटण्याचा हा प्रयत्न आहे का? महापालिका अधिकारी आणि शिक्षण विभागात काम करणारे अधिकारी यांच्या संगनमतानं या जमिनी लाटल्या जात असल्याचा आरोप केला जातोय. मराठीच्या विषयावर राजकारण करणाऱ्या सर्व पक्षातील लोकांना याबाबत माहिती देण्यात आली, पण यावर अजून तरी आंदोलन मात्र उभारलं जात नाहीये. त्यामुळे या शाळा संपवण्याच्या अर्थकारणात सर्वांचीच मराठी शाळांच्या हत्येला मूकसंमती आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.